शिंदे समर्थक परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आपल्या प्रवाशांसोबत मराठीत संवाद साधणं सक्तीचा करण्याचा घेतलेला निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फिरवला। मुख्यमंत्र्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीत जुजबी संवाद साधायला शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। आम्ही मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करतोय, पण त्यासाठी आणखी मुदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली। मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्य करून त्यांना मराठीत जुजबी संवाद साधण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। यंदाच्या स्वातंत्र्य दिनानंतर परिवहन मंत्र्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली होती आणि त्यानंतर त्यांना नोटीस देऊन 3 महिन्यांनी परवाना रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता। पण मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारात त्या निर्णयाला 1 वर्षाची मुदतवाढ दिली आणि त्यांच्या या निर्णयाला उत्तर प्रदेशमधल्या आगामी निवडणुकांची किनार आहे का असा सवाल आता त्यानिमित्तानं राजकीय निरीक्षक उपस्थित करत आहेत। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमकी काय घोषणा केली आपण पाहूया। वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या दोघांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। 1,60,000 लोकांनी जे पुढाकार घेऊन मराठी भाषा शिकण्याचं काम केलं त्यांचं पण मी त्यांनाही धन्यवाद देतो। आणि त्यामध्ये आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या बऱ्याचशा लोकांच्या मागणी लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ दिलेली आहे। यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतोय याचं समाधान आहे। माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल। परंतु हा झाला मराठीचा मुद्दा। मराठीच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। आम्ही त्या पद्धतीनं कारवाई आमच्या आरटीओच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू। परंतु मुदतवाढ दिली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही, त्यांना मराठी हे शिकावंच लागेल।